तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टर मध्ये। आज मी बनवणार आहे कैरीची आमटी। ही 2 कैऱ्या घेतल्या आहेत, धुवून चिरून अशा घेतलेल्या आणि त्यासाठी मिरची, अद्रक आणि लसूण घेतला आणि थोडासा गूळ घेतला आणि कढीपत्ता। आता हे वाटून घ्यायचं आपण। 2 कैऱ्या घेतल्या, त्यातली अर्धी कैरी, एक कैरी वाटून घेते मी। मध्ये वाटून घेणार आता। तुम्ही खिसून पण करू शकता, मी वाटून करते। आता कैरी वाटून झाली तयार, तुम्हाला दावती। एकदम वाटून तयार झाले बघा, बारीक। आता हे काढून घेते बघा। हे सगळी काढून घेते व्यवस्थित बनवण्यासाठी। आता हे दुसरी राहिलेली पण वाटून घेते। मी वाटून घेते बघा आता। आता ही झालं बघा, दोन्ही वाटून हे करून घेतला आंब्याचाही। आता ही मी हे वाटून घेते आता। मिरची आणि जराशी भरडी वाटायची, लय बारीक नाही वाटत। आता ही वाटून घेतला मिरचा, लसूण सगळा भरडा म्हणजे जास्त बारीक नाही, वाटून घेतला। याला काढून घेते। सगळं काढून घेते। आमचा आबाई मस्ती करतोय ताटात, मस्ती करायला आली त्याला। आता तेल काढलंय, त्यामध्ये बघा मी हे टाकून घेते कढीपत्ता। कढीपत्ता टाकून घेतला। आता अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते आणि मस्त हलवून घेते। चांगलं भाजून घ्यायचं, आमटी बनवायला चांगलं व्यवस्थित भाजून घ्या। ह्या थोडी हळदी टाकून घेते। थोडी हळदी टाकून घेतली। थोडं जिरं टाकून घेतली। जिरं टाकून घेतली। चांगलं भाजून घेतली। ह्यामध्ये कैरी घालून घेते बघा। हलवून घेते एकजीव करून। आता हे त्याला पाणी घालून घेते यामध्ये। पाणी घालून घेतलंय। आपल्याला जेवढं पाहिजे, पातळ जास्त घट जसं पाहिजे तसं पाणी घालून घ्यायचं। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं, शिजल्यावर कमी होतं करायसाठी। जेवढे आपल्याला जाड पातळ ठेवायची आमटी तसं पाणी घालून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये टोमॅटो त्यासाठी गूळ घालून घ्यायचा बघा। हे गूळ घालून घेते मी 2 पीस गूळ घालून घेतला।
तर चवीपुरतं मीठ टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता शिजवून घ्यायची, चांगली शिजवून घ्यायची. आता एक जीव होण्यासाठी त्यामध्ये मी घालून घेणार आहे. एक जीव व्हायसाठी मी बेसनचं पीठ घेतलंय थोडं. आता त्यात पाणी घालून गाठी देऊन पाणी घालून एकदम एक जीव करून घ्यायचे. म्हणजे आंब्याची रस्सा आंब्याचा का नाही एक जीव होतो, पातळ होत. आणि दोघाही पातळ झाली अशी एकदम भातासंग खायला एकदम पाणी निघून जातं. म्हणून आपण एक जीव व्हायसाठी बेसन घालून घ्यायचं पातळ करून, म्हणजे गाठी होत नाहीत, म्हणजे घट्ट पण येतं. जास्त पण नाही घालायचं. शिजवून शिजवून एक जीव बरोबर आंब्याच्या कैरीचा रसा मस्त होतो. ही कशी बघा असं उकळत या मस्त कशी झाली, जाड जाड व्हायला लागली या आंब्याची रसा एकदम पातळ. आता ह्याला चांगलं 5-10 मिनटं शिजू द्यायचं चांगला कमी गॅसवर. मग खायला तयार होती आपली आंब्याच्या कैऱ्यांची रस्सा झाला बघ कसा मस्त. त्याच्यात मी आता या वाटीत काढून घेते. वाटीत घेते खायसाठी काढून. मस्त रस्सा झाला. खायला किती ताट करते जेवायसाठी. ही बघा भाकरी, असं खायला भाकरी, कांदा, भाकरी, मस्त मिरची खायसाठी आणि भात. आंब्याच्या कैरीचा रसा कसा वाटला मला सांगा. लाईक करा, शेअर करा. आता उन्हाळ्यात करून खा, मस्त लागतो. तुम्ही भातासंग, भाकरीसंग, रस्स्यासंग खाऊ शकता. आंब्याची आता सीजन, आंब्याच्या कैरीचा सीजन आहे. सीजनला रसा, चटणी, तुम्ही सुक्की भाजी आंब्याची ती पण करू शकता. तुम्हाला चटणी पाहिजे असली तरी कमेंट करा, आणि सुकी भाजी आंब्याची पाहिजे असली तरी पण कमेंट करा.